सर्व वाचक गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 94 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। मागील सत्संगामध्ये आपण पूर्वी या प्रकरणाचं चिंतन केलं। खरं म्हणजे गेली 92 सत्संग आपण 93 सत्संग ज्याचं चिंतन केलं, ते चिंतन करण्याच्या पाठीमागे मूळ उद्देश धर्म जाणून घेणं, धर्म समजून घेणं आणि धर्म समजून आणि जाणून घेण्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे, हेतू आहे, तो धर्म सांभाळणं, करणं। हे सांभाळणं आणि करण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा जी कृती आहे, ती जाणीवेतून निर्माण होत असते। आणि धर्मजाणीव, धर्मबोध शक्ती ही परमेश्वराकडून येत असते। पण त्यासाठी आपला प्रयत्न, जीवाचा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा असतो। जर देवाकडून येतंय मग देव करून घेईल किंवा देव करत आहे, करून घेणार आहे, अशी विचारधारा जर आपण ठेवली तर आपल्याकडून काहीच होणार नाही। आणि अनंत जन्मात, अनंत सृष्टीत आपण ही विचारधारा ठेवली म्हणून परत परत जन्ममृत्यूच्या ह्या फेऱ्यात आपण अडकलेलो आहे। खरं म्हणजे धर्म हा आचाराचा विषय आहे, धर्म हा करण्याचा विषय आहे। आणि जितकं करायला पाहिजे, जितकं करता येतं ते केलंच पाहिजे। कारण जर धर्म केला नाही किंवा करता आला नाही तर तो धर्म समजून घेऊन, जाणून, अभ्यास करून कोणताही उपयोग नाही। खरं म्हणजे ही जीवाची विषय व्यवस्था आहे की ही मला करता येईल का, माझ्याच्याने होईल का, हे जीवानी शक्य आहे का, या अशा युगामध्ये किंवा अशा वातावरणामध्ये हे धर्मतत्वज्ञान सिद्धांत पाळणं, आचार विचार पाळणं हे कसं शक्य आहे, ही जीवाची विषय व्यवस्था आहे। परमेश्वरांनी या जीवाकडून जे होईल तेच परमेश्वरांनी सांगितलंय, नुसतं सांगितलंच नाही तर ते करून दाखवलंय। त्यामुळे अशी विषय व्यवस्था आपण करणं ही आपली जीवाची कड किंवा हे आपलं अज्ञान किंवा आपल्या विचारातून आलेली नकारात्मक भावना आहे। कारण धर्म हा जो विषय आहे हा केलाच पाहिजे, केला तरच उपयोग होणार आहे, हे सर्वांना समजतंय, कळतंय। पण तरीही विषय व्यवस्था आपण करू शकतो आणि करत असतो। खरं म्हणजे जर जीवाने ठरवलं तर सर्वच गोष्टी आपण करू शकतो, करण्याचा प्रयत्न केला तर होऊ शकतं। परंतु ह्या समाजात राहत असताना समाजाचे संकेत आपल्याला पाळावे लागतात, जबाबदाऱ्या असतात। पूर्वकर्माने आपण या सांसारिक जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही। परंतु मग काहीच करायचं नाही का, असा विषय न घेता, अशी नकारात्मक भावना मनात न आणता आपण गेली 90 सत्संग घेतले की आपण ह्या अवस्थेत असताना सुद्धा धर्म जाणून घेऊ शकतो, धर्म समजून घेऊ शकतो। आणि धर्म जाणून समजून कशासाठी घेऊ शकतो, तो करण्यासाठी घेऊ शकतो। आणि आज आपण अशा स्टेपवरती, अशा अवस्थेत आलेलो आहोत की ह्या अवस्थेतही आपण हा धर्म जो जाणून घेतोय, समजून घेतोय किंवा समजून घेतलेला आहे, तो काय करू शकतो, काय करता येऊ शकतो। कारण आधी केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, हे कर्मराठीत जे आपण ऐकत आलो आतापर्यंत, तर तो प्रयत्न आपण जेव्हा करायला सुरुवात करू तेव्हा मात्र आपल्याच्याने नक्कीच होईल, ही भावना ठेवून आपण मागील सत्संगापासून सूत्रपाठ या पवित्र ग्रंथांच्या वचनांचं चिंतन करण्यामध्ये आपण सुरुवात केलेली आहे। आपण अनेक सद्भक्तांनी काही प्रतिक्रिया दिल्या आणि काही विनंती केली की सूत्रपाठ घेत असताना सर्वच सूत्र घ्या। हे आपण कधीतरी भविष्यात घेणार आहोत। कारण आजकाल प्रत्येक जण सूत्रपाठाचा अभ्यास करतोय, वाचन करतोय, सत्संग सुरू आहे सोशल मीडियावरती, साधू संत त्या पद्धतीनं उपलब्ध आहे आणि अनेक जण त्याचा अभ्यास करताय। आज आपला मुख्य उद्देश की आपण ह्या अवस्थेत कोणते वचन पाळू शकतो आणि ते पाळायचे असताना कशी विषय व्यवस्था आपल्याला करता येऊ शकते किंवा कोणत्या पद्धतीनं आपण त्या वचनाकडे बघायचं, कोणत्या पद्धतीनं आपण त्याचा विचार करायचा, कोणत्या दृष्टीनं त्याचा आपण विचार करायचा,
कशा पद्धतीने तो विचार आपण ठेवला पाहिजे आणि कशा पद्धतीने तो आचाराची जी शृंखला आहे आपल्याला बांधता येईल किंवा करता येईल याचा विचार आपण करतोय. खूप काही घ्यायचं आणि पदरात काहीच पडायचं नाही असं न करता आपण अत्यंत थोड्या थोड्या सत्संगातून वेगवेगळे विषय याची मांडणी करून आपण ते समजून घेतलेलं आहे. एक ना धड भाराभर चिंदे असं न होता एकच विषय घेऊन तो जर समजून घेतला तो आपल्या स्मरणात राहील, आपल्या चिंतनात राहील आणि ते आपण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि म्हणून आपण सूत्रपाठाच्या काही वचनांचं चिंतन करणार आहोत. ते चिंतन करत असताना आपण आपल्या ह्या अशा अवस्थेत असताना नामधारक असेल, वासनिक असेल, त्या वचनाकडे आपण कसं बघायचंय किंवा कशा पद्धतीने आपण ते पाळू शकतो, करू शकतो, करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनामध्ये काय बदल होऊ शकतो आणि हा बदल परमेश्वराला जो अपेक्षित आहे तो आपण कसा करण्याचा प्रयत्न करायचा याचं चिंतन करणार आहोत. खरं म्हणजे हे चिंतन आहे. जे मी सांगेल ते तुम्हाला करता येईलच असं नाही किंवा जे तुम्ही विचार करताय ते मला सांगता येईल असंही नाही. प्रत्येकाची एक योग्यता, पात्रता, विचार करण्याची पद्धत, प्रयत्न वेगवेगळा असतो. म्हणजे परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलं, धर्म सांगितला, तो सर्वांसाठी सांगितलेला आहे. देव एक आहे, तत्व सिद्धांत एक आहे, वचन एक आहे, त्याचं प्रकरण वश एकच आहे, परंतु तरीही त्या वचनाकडे पाहण्याचा अनेकांचा वेगळा दृष्टिकोन असू शकतो आणि असतो. ही त्याच्या त्याच्या वैचारिक प्रगल्भतेवरती अवलंबून असतं. आपण हा असा विचार करतोय की सर्वसामान्यातला सर्वसामान्य जो सद्भक्त आहे त्याला हे कसं करता येईल, काय करता येईल, काय करायला त्यांनी पाहिजे. कारण आपली वासना आहे परमेश्वर प्राप्ती व्हावी. आपल्याला ती जाणीव झाली आहे की आनंद जन्म, आनंद सृष्ट्या वाया गेल्या आपल्या. आज परमेश्वराने बोध दिलेला आहे आपल्याला आणि आता हा बोध न दवडता ही संधी कशी सोन्यात रूपांतरित करता येईल आपल्याला, अशा पद्धतीने विचार करून आपण अभ्यास करतोय, धर्म समजून घेतोय, जाणून घेतोय. आणि ते जाणून घेत असताना त्या धर्माकडून आपण परमेश्वराच्या प्राप्तीची अपेक्षा करतोय, वासना ठेवतोय. आणि म्हणून ज्यावेळेस असा विचार करतो आपण परमेश्वर प्राप्तीचा, त्यावेळेस परमेश्वर प्राप्तीचा विषय हा आचाराशी निगडीत आहे, आचारावरती अवलंबून आहे. आणि म्हणून सर्वात अगोदर कोणी नामधारक असेल, वासनिक असेल, कुणीही त्यांनी आचाराचा विचार केला पाहिजे, आचाराला सुरुवात केली पाहिजे. आणि त्या सुरुवातीतूनच मग आपोआप या आध्यात्मिक जीवन प्रवास आहे हा जीवाचा, हा सुरू होत असतो. थोड्या थोड्या आचारातून, थोड्या थोड्या विचारातून आपण या मोठ्या धर्मामध्ये प्रवेश करत असतो आणि त्या सवयीतून आपण पुढं पुढं जात असतो. छोटासा नामधारक जरी असला तरी तो आचार करतो, तो देवी देवतेची भक्ती सोडतो, अनन्य भावे शरण येतो, परमेश्वराचं स्मरण चिंतन करतो. हा एक आचार आहे. तो नंतर अभ्यास करायला लागतो, अभ्यासातून समजून घेतो, त्याच्यामध्ये अंतर्बाह्य बदल होतो. चांगलं वागणं, चांगलं बोलणं, चांगला विचार करणं हा एक आचार आहे. त्यानंतर अभ्यास केल्यानंतर या जीवनात आपण का आलो, कशासाठी आलो, धर्म आपल्याला कसा भेटला, त्या धर्मामध्ये जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या चारही पदार्थाचं जसं आहे तसं ज्ञान तो समजून घेतो आणि नंतर त्याला परमेश्वर प्राप्तीचे स्वप्न पडायला लागतात, परमेश्वर प्राप्तीची वासना तो करायला लागतो. आणि हे करत असताना त्याला जाणीव होते की आचाराशिवाय पर्याय नाही. आचार हा त्यागाशी निगडीत आहे, त्याग हा अनुसरणाशी निगडीत आहे. आणि म्हणून हा विचार करत करत स्टेप बाय स्टेप आपण इथपर्यंत पोहोचलोय. आता इथपर्यंत पोहोचलेला असताना मग आपण अनुसरल्यानंतर मग आपण आचार करू, त्यानंतर विचार करू. असा विचार करणं हे चुकीचं आहे. आणि तसा विचार न करता आपण होकारात्मक विचार करून आपण आज या मिनिटाला, या क्षणाला, अशा अवस्थेतही कोणते सूत्र आपण पाळू शकतो, त्याच्यामध्ये कसं सातत्य ठेवू शकतो, ती सवय आपल्याला आपण कशी लावून घेऊ शकतो, जेणेकरून भविष्यात आपल्याला ज्यावेळेस त्याग करू त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला होणार नाही.
एखादी गोष्ट जेव्हा अचानक आपल्याला समजते आणि अचानक करण्यासाठी आपल्यावरती लादल्या जाते किंवा आपल्यावरती जबाबदारी पडते, त्यावेळेस आपण गांगरून जाऊ शकतो किंवा करू का नाही करू याची शाश्वती किंवा गॅरंटी नसते. परंतु तीच मानसिकता अगोदरच झालेली असेल, त्याविषयी आपल्याला थोडीशी माहिती असेल, आपण काहीतरी त्याच्याविषयी प्रयत्न करतोय, तर ज्यावेळेस करतो त्यावेळेस करायची वेळ येतो त्यावेळेस आपल्यावरती काही असा खूप मोठा लोड किंवा खूप मोठी जबाबदारी अशी पडल्यासारखी वाटत नाही आणि अत्यंत नैसर्गिकरित्या आपण ते करण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा करू शकतो. आणि म्हणून आपण हा विचार करतोय, म्हणून आपण आज चिंतन करतोय की आज आपण कोणते सूत्र पाळू शकतो. मागील वाचनामध्ये आपण पूर्वी प्रकरणाचं चिंतन केलं का विचाराच्या अनुषंगाने आणि आचाराच्या अनुषंगाने ह्या पूर्वी प्रकरणाकडे आपण कसं बघायचं. पूर्वी प्रकरणाची विचाराच्या अनुषंगाने जर बघण्याचा उद्देश किंवा चिंतन आपण केलं तर पूर्वी प्रकरणाचं जे अर्थ आहे, पूर्वी प्रकरणाचं जे तत्व आहे, सिद्धांत आहे, हे विचारात आपण फिट्ट करून टाकायचे. कारण परमेश्वराने स्पष्ट सांगितले सृष्टीमध्ये कवने करणे म्हणजे ना, या सृष्टीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत. जन्माला आल्यानंतर आपल्याला मुक्ती हवी आहे आणि ही मुक्ती कोणाही कशाने कोणत्याही साधनाने आपल्याला मिळू शकत नाही. ही विचारधारा आपली पक्की झाली पाहिजे. जर आपल्याला मुक्ती पाहिजे, परमेश्वर प्राप्ती पाहिजे आणि कोणत्याही साधनाने जर ते आपल्याला भेटणार नाही, ही विचारधारा जर पक्की झाली तर आपण त्या अनुषंगाने कोणत्याही आचारावरती आपण जाणार नाही, कोणत्याही बाजूनी आपण प्रयत्नाचा विचार सुद्धा करणार नाही. जर कशानेच आपल्याला कोणत्याच देवीदेवतेच्या भक्तीनं, कोणत्याच कर्मकांडाने, कोणत्याही विधीने जर परमेश्वराची प्राप्तीच होत नाही तर मग ते करायचंच कशाला. म्हणून आपण विकल्पाचा कधीही विचार करणार नाही आणि त्या विकल्पाच्या विचाराचा आपण विचार न केल्यामुळं त्याच्यावरती आपण आचाराच्या अनुषंगाने कधी जाणार नाही. म्हणजे विचाराच्या बाजूने ती पूर्वी प्रकरण आपल्या डोक्यामध्ये फिट्ट पाहिजे, त्याच पद्धतीनं आचाराच्या बाजूने आपण ते पक्क करू शकतो. जर कशाने भेटणार नाही तर मग कशाने भेटेल, तर तो एका परमेश्वराशिवाय. हे विचार पक्के केले पाहिजे की एका परमेश्वराशिवाय ह्या जीवाची मुक्ती ह्या विश्वामध्ये कोणालाही भेटू शकत नाही. आणि तो एक परमेश्वर आपल्याला भेटलेला आहे, आपल्याला समजलेला आहे, आपल्याला जाणवलेला आहे. त्याचं नाम आपल्याला माहिती, त्याची ओळख आपल्याला माहिती, त्याचा पत्ता आपल्याला माहीत झालेला आहे. जर आता एवढं सर्व आपल्याला माहीत झालंय तर तो प्राप्त करणं कितपत अवघड आहे. एखाद्या ठिकाणी आपल्याला जर जायचं असेल तर तिथला पत्ता आपल्याला माहीत असेल तर आपण बिनधोकपणे जाऊ शकतो. तिथलं जाण्याचा रस्ता आपल्याला माहीत असेल तर बिनधोक जाऊ शकतो. त्याचप्रमाणे त्या परमेश्वराचा आपल्याला पत्ता माहीत झालाय, कार्यकारण स्वरूपाच्या लक्षणांनी आपल्याला तो समजलाय, जाणवलेला आहे. त्याचं नाम आपल्याला भेटलेलं आहे, त्याची जाणीव आपल्याला भेटलेली आहे. मग आता ही सर्व एवढी उपलब्धता असताना जर आपल्याला परमेश्वर मिळवता आला नाही, प्राप्त करता आला नाही, तर या सर्व मिळण्याला, या सर्व समजण्याला काही अर्थ राहत नाही. परंतु हे सर्व समजणं, हे सर्व दिलंय, हे परमेश्वर कृपेने आपल्याला भेटलंय. बोध परमेश्वराकडून भेटल्यामुळं परमेश्वराची जाणीव परमेश्वराने आपल्याला करून दिलेली आहे. परमेश्वराची ओळख आपल्याला परमेश्वराने करून दिलेली आहे. परमेश्वराचं नाम आपल्याला परमेश्वर कृपेने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. हे परमेश्वराने परमेश्वराचं कर्तव्य आता केलेलं आहे. आता हे सर्व समजल्यानंतर जी कृती आहे ती, तो प्रयत्न आहे, तो मात्र जीवाचा आहे आणि तो जीवाचा कड आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलंय, ते सांगून आपल्याला दाखवून दिलेलं आहे. आता करण्याची वेळ आपली आहे. एका परमेश्वराशिवाय या जीवाची मुक्ती होणार नाही. हे विचाराच्या अनुषंगाने आपल्या डोक्यात फिट आपण केलं पाहिजे. आणि एका परमेश्वराशिवाय जर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकत नाही तर दुसरं कोणतंही भक्ती, कोणतंही कर्मकांड करण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आचाराच्या अनुषंगाने त्याच्या व्यतिरिक्त कोणाचाही विचार आपण किंवा आचाराच्या अनुषंगाने त्या कृतीवर जाण्याचा विचारही आपण करू शकत नाही. मग तो परमेश्वर कसा आहे? निरव निराकार आहे. तो निरव निराकार आहे. निरव निराकार असूनही तो सहावे साकार होतो. सहावे साकार का होतो? तर ह्या जीवावरती कृपा करतो परमेश्वर. ह्या कृपेच्या, परमेश्वराकडे जी कृपा, ही शक्ती, त्या कृपेला अधीन होऊन तो सहावे साकार होतो. सहावे साकारच होत नाही तर तो आपल्याला जाणवतो, समजतो, कळतो, लक्षात येतो का हा परमेश्वर आहे.
ही जी गोष्ट आहे, ही जी शक्ती, हे जी सामर्थ्य आहे, हे परमेश्वर अवतरेच्या ह्या शब्दातून आपल्याला समजावतात. नुसता अवतरतो, साय साकार नाही झालाय, नुसता तो अवतरला पण आहे, म्हणजे आपल्या हृदयात उतरला पण आहे, आपल्याला समजला पण आहे, आपल्याला कळाला आहे. आणि ह्या अवतरण झालेल्या परमेश्वराचं सन्निधान म्हणजे जवळीक परमेश्वर म्हणतात, केल्याने जवळीक करून दास्य केल्याने या जीवाची मुक्ती होत असते. जवळीक आपण आज करतोय, आज आपण सत्संग ऐकतोय, सूत्रपाठाचं वाचन करतोय, लीळाचरित्राचं वाचन करतोय, चिंतन करतोय. चिंतन करत असताना काही अंशी जे करण्यासारखं आहे, जे करता येतं, त्या कृतीवर आपण जातोय, म्हणजे जवळीक करून आपण दास्य पण करतोय. याचा अर्थ पूर्वी प्रकरणाच्या अनुषंगाने जर घेतलं तर आपला जो रस्ता आहे तो बरोबर आहे, योग्य पद्धतीने आहे, योग्य रस्त्यावरती आपण आहोत. फक्त त्याच्यावरती आपण आता किती स्पीड पकडायचं, किती सातत्य ठेवायचं, आणि जे आपल्या जीवनाचं जे ध्येय ते किती लवकर आपल्याला मिळवायचं, हे मात्र आपण ठरवायचंय. पण परमेश्वराने आद्यंतिदैव मध्य पुरुष हे जे सूत्र सांगितलंय की दोन्ही बाजूनी परमेश्वर असतो पण मध्ये जीव असतो. बोध परमेश्वर देतात आणि प्राप्तीला परमेश्वरच नेतात, परंतु मधला जो कड आहे जीवाचा, आचाराचा, त्यागाचा किंवा अनुसरणाचा, हा मात्र जीवानी करायचा असतो. आणि त्या करण्याच्या अनुषंगाने आपण चिंतन करतोय, विचार करतोय. त्यानंतर 9 प्रकरणाच्या अनुषंगाने आपण थोडीशी तोंड ओळख करून घेतली होती की कोणत्या प्रकरणात काय आहे, कोणत्या प्रकरणात परमेश्वरांनी काय आपल्याला सांगितलेलं आहे, त्याची तोंड ओळख करून आपण आस्तिपरीचे 6 सूत्र, परमेश्वरांनी जी व्हेरी आयएमपी आपल्याला सांगितली आहे, सर्व तत्वज्ञान सांगितल्यानंतर सुद्धा, तर त्यावरती आपल्याला जायचंय. परंतु त्यावरती जात असताना सर्व तत्वज्ञानाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आस्तिपरी ही आचाराचा अनुषंगाने, आस्तिपरी ही कृतीच्या अनुषंगाने, परमेश्वराजवळ असण्याची परी ती कृती आचार आहे. परंतु ते करण्यासाठी, तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला सर्व धर्माच्या अनुषंगाने, तत्वज्ञानाच्या अनुषंगाने, सर्व बाजूनी, सर्व अंगाने अभ्यास करून शब्दाशा ते जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं असं. आणि त्या पद्धतीनं, त्या अनुषंगाने आपण याचं चिंतन करत आहोत. खरं म्हणजे आचार जेव्हा येतो, कृती जेव्हा येते, त्या आचाराच्या कृतीचा विचार करता आपल्या सूत्रपाठामध्ये आचार आणि आचार मालिका हे प्रकरण येतात. सुरुवातच तिथून होते. आचाराच्या सूत्रामध्ये जर केल्यानंतर ती गुंफण बरोबर केलेली असते, तर त्या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. काही आचारामध्ये विचारपर सूत्र आहे, काही विचारामध्ये आचारपर सूत्र आहे, आणि आज या मिनिटाला, या क्षणाला आपण त्या सूत्राचा कशा पद्धतीने विचार करून कशा पद्धतीने आपण कृती करू शकतो याचं चिंतन करणार आहोत. काही मोजक्या सूत्रांचं आपण चिंतन करणार आहोत. जास्तीत जास्त सूत्रचं चिंतन करता करता आपल्याला काय शक्य आहे, काय अशक्य आहे याचा आपण थोडक्यात आढावा किंवा चिंतन करणार आहोत. आपापल्या परीने त्याचा आपण विचार करू शकतो. आता हे वचनाचा अर्थ आपण घेणार आहोत, आणि ते आजच्या घडीला, आजच्या क्षणाला आपण कशा पद्धतीने पाळू शकतो याचं चिंतन करणार आहोत. तर प्रकरणवश हा विषय वेगळा आहे. पुढे जाऊन आपण पूर्ण सूत्रपाठाच्या अनुषंगाने पूर्वीपासून तर शेवटच्या सूत्रापर्यंत प्रकरणवश, लीळा, वचन, त्याचा अर्थ, वचन संबंध या अनुषंगाने आपण विचार करणार आहोत. किंवा परमेश्वरांनी सूत्रपाठात किंवा या चरित्रामध्ये कोणते कोणते विषय वेगवेगळे हाताळलेले आहे त्या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा आपण चिंतन करणार आहोत. कारण हजारो विषय परमेश्वरांनी सांगितलेले, भक्तीच्या अनुषंगाने सांगितले, आचाराच्या अनुषंगाने सांगितले, त्यागाच्या अनुषंगाने सांगितले, विकल्पाच्या अनुषंगाने सांगितले, देवतेच्या अनुषंगाने सांगितले. तो आपण बघितलेलाच आहे तो विषय. तर असे कितीतरी विषय आहे की जे परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेले. आपलं उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं, संगत करणं, हे सारे गोष्टी परमेश्वराने अत्यंत पारदर्शक आणि स्पष्ट आपल्याला सांगितलंय. त्या अनुषंगाने आपण पुढे जाऊन विचार करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हा धर्म
खूप भीतीदायक वाटू नये किंवा धर्माच्या अनुषंगाने जे आपल्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झालेला आहे, जो आपल्यासाठी हा विषय नाहीये, ही जी भीती ह्या न्यूनगंड आपल्या काढण्यासाठी आपल्याला तो स्वभावत तो धर्म आपल्याला कसा करता येईल, नैसर्गिक पद्धतीने आपल्याला तो धर्म कसा सांभाळता येईल, पाळता येईल, अशा पद्धतीने आपण त्याचा विचार करणार आहोत. तर आचाराच्या सूत्रामध्ये जात असताना पहिलं सूत्र पूजनीय माईम आचार्यांना परमेश्वरांनी सांगितलेलं आहे. आणि हे जे आचाराचं पहिलं सूत्र आहे, लीळाचरित्रातल्या उत्तरार्धातली ही दुसरीच लीळा आहे. कारण आचार्यांना आता बोध झालेला आहे. खडकुलीला परमेश्वरांनी त्यांना बोध दिल्यानंतर त्यांची अनुसरणाची तयारी, अनुसरण झालेलं आहे. आचार्यांचं अनुसरण, माईम भटांचं अनुसरण, बाईसांचा अनुसरणाचा विचार आपण केला तर त्यावेळेस आजच्यासारखे कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम नाही. आचार्यांना स्पष्ट सांगितलंय, शपथेची पोपळ म्हणजे एक सुपारी आम्हाला द्या, दंडोत घाला आणि आम्ही जे सांगेल ते शेवटपर्यंत पाळणार. आम्ही जोपर्यंत ठेवतोय तोपर्यंत राहायचं, जोपर्यंत आम्ही जा म्हणतोय तोपर्यंत जायचं नाही. अशा पद्धतीनं प्रार्थना करा आणि अनन्य भावे शरण या, ते अनुसरण. परंतु झाल्याबरोबर परमेश्वरांनी त्यांना लगेच आचाराचे सूत्र सांगितले आणि तिथून त्यांचा आचार सुरू झाला, अनुसरणाची सुरुवात झाली. आणि तेच आचाराच्या पहिल्या सूत्रामध्येच आपण आलेलं आहे. पण आता आपण विचार करतो आपण अनुसरलेलोच नाही, तर आपण हा आचार कसा करू शकतो? कारण अनुसरल्यानंतर हा आचार आहे. कशा पद्धतीने आपण त्याकडे पाहू शकतो याचं चिंतन करणार आहोत. ते चिंतन आपण समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल आणि प्रत्यक्ष कृतीवर जाण्याच्या अगोदरची ही प्राथमिक अवस्था आपण आपल्या मनातूनच आपण तयार करू शकतो, आपल्या बुद्धीतून तयार करू शकतो, जेणेकरून जेव्हा त्यागाची वेळ येईल, कृतीची वेळ येईल, त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्याचा त्रास होणार नाही. कारण कोणत्याही गोष्टीची एक मानसिकता तयार होणं अत्यंत गरजेचं राहतं. कर्मसुद्धा मानसिक होत असतं, नंतर वाचिक होत असतं, नंतर प्रारब्ध होत असतं. तसं कोणती गोष्ट मानसिके झाली, नंतर वाचिके झाली, तर कृती करणं खूप अवघड नसतं. तशाच पद्धतीनं आचाराचा आपण विचार करणार आहोत. पहिलं सूत्र आहे स्वदेश संबंधू त्याज्य. स्वग्राम संबंधू त्याज्य, संबंधियांचा संबंध तो विशेषतः त्याज्य. आता आपण सहज विचार करू की संबंधाचा त्याग, स्वगावाचा त्याग, स्वदेशाचा त्याग कसा करू शकतो आपण? कारण आपल्याला तर संसारात आहे, आपल्या जबाबदाऱ्या आहेत, आपल्याला त्या पार पाडल्याशिवाय पर्याय नाही. परंतु हा जो विषय आहे तो विचाराच्या अनुषंगाने आपण आता घेणार आहोत. आपल्याला प्रत्यक्ष कृती करायची नाहीये, परंतु मनातून ती कृतीला मानसिकता तयार करायची. याच्यामध्ये जर तुम्ही बारीक विचार जर केला तर संबंध 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 असे शब्द प्रत्येकाच्या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे स्वदेश संबंध म्हणजे स्वदेश हा वेगळा शब्द आहे, संबंध हा वेगळा शब्द आहे. स्वग्राम संबंध, स्वग्राम वेगळा शब्द आहे, संबंध हा वेगळा शब्द आहे. संबंधियांचा संबंध, संबंधीय हा वेगळा विषय आहे, संबंध हा वेगळा विषय आहे. संबंध म्हणजे संपर्क, संबंध म्हणजे अटॅचमेंट, मानसिक अटॅचमेंट. संबंध म्हणजे स्पर्श. संबंध या शब्दाचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. संबंध म्हणजे स्पर्श, म्हणजे आपण मनातून ते स्वीकारणं, मनातून आपण त्याला अटॅच राहणं, मनातून आपण त्या विचाराशी निगडीत राहणं, याला संबंध म्हटलेलं आहे. संबंध आपण म्हणतो त्याचा माझ्याशी संबंध नाहीये, त्याचा माझ्याशी संबंध आहे. संबंध आहे म्हणजे प्रत्यक्ष सहभाग आहे. आता स्वग्राम संबंध त्याज्य सांगितला, परत स्वदेश संबंध त्याज्य सांगितला, संबंधियांचा संबंध त्याज्य सांगितला. तो कसा करणार? आता ज्या गावात आपण राहतो, ज्या देशात आपण राहतो, त्याविषयी आपल्या मनामध्ये एक वेगळी भावना, एक दृष्टी, एक वेगळा अभिमान किंवा एक वेगळा गर्व आपल्या मनामध्ये निर्माण झालेला असतो. तो आहे. आपण कुठेही जर गेलो तर आपण कुठले म्हटल्याबरोबर आपल्या गावाचं नाव लगेच आपल्या तोंडात येतं. आपण ते कधी विसरत नाही. आणि आपल्या गावाचा अभिमान पण आपल्याला असतो. पेपर वाचताना आपल्या गावाची बातमी आली तर आपण 4 बातम्या सोडून ती बातमी बघतो. आपल्या गावावरचं एक वेगळं विशिष्ट प्रेम असतं. आपण ज्या ठिकाणी राहतो, मी नाशिकचा आहे, तुम्ही नागपूरचे, कोणी अमरावतीचे आहे, तर त्या जिल्ह्यावाईज त्या गोष्टीविषयी एक अटॅचमेंट असते, एक प्रेम असतं, एक आपलेपण असतं.
बरं, ते का ठेवायचं, कशासाठी ठेवायचं? प्रेम नसलं, मनातून अटॅचमेंट नसली तरी आपल्याला तिथं राहता येणार नाही का, जगता येणार नाही का, कृती करता येणार नाही का? करता येऊ शकते. आणि म्हणून ती जी अटॅचमेंट आहे, जी आपलेपणाची अटॅचमेंट असेल, जी आपलेपणातून एक गर्व निर्माण, अभिमान निर्माण झालेला असेल त्या जागेविषयी, त्या स्थानाविषयी, त्या गावाविषयी, त्या जिल्ह्याविषयी, ती न ठेवता एक कर्तव्य, एक ड्युटी म्हणून आपण त्याशी निगडीत जर राहिलो, अटॅचमेंट ठेवली, आणि हा सर्व महाराष्ट्रच माझा देश आहे, हा माझा सर्व भारतच माझा देश आहे, हा विचार जर धारा निर्माण केली, तर ती अटॅचमेंट आपली राहणार नाही. कारण आपल्या मनामध्ये विनाकारण तुम्ही इकडचे, मी इकडचा, मी तिकडचा, ही जी भावना आहे ही निर्माण होत असते. ज्यावेळेस त्याच्याविषयी काही प्रेम आपलं राहणार नाही, एक ड्युटी म्हणून, कर्तव्य म्हणून परमेश्वरांनी आपल्याला इथं आता जन्माला घातलंय आणि त्याचा उपभोग आपण घ्यायचा आहे, किती दिवस घ्यायचा आहे, एक भाड्याने आपण राहतो, एखाद्या घरामध्ये आपण जेव्हा राहतो तेव्हा जोपर्यंत आपल्याला गरज आहे तोपर्यंत त्या घराचा उपभोग आपण घेत असतो. एकदा आपली गरज संपली का आपण तिथून निघतो. त्या घराविषयी, त्या जमिनीविषयी, त्या जागेविषयी कोणत्या प्रकारची आपली खूप अशी भावना अडकून पडत नाही. एखादी गाडी आपण घेतली, भविष्यात आपल्याला थोडी जास्त गरज पडली, जास्त पैसे आले तर आपण त्या गाडीला विकतो, दुसरी गाडी घेतो. खूप काही अटॅचमेंट नाही, पण अज्ञानाच्या ठिकाणी ही अटॅचमेंट असते. काही लोकांकडे मी बघितलं की 25-25, 30-30 वर्षाच्या जुन्या खटारा गाड्या जपून ठेवलेल्या. का? ते म्हणतात आमची ही पहिली गाडी आहे, ही आमच्यासाठी लक्ष्मी, ही गाडी घेतली ना आमच्या घरामध्ये प्रगती झाली. आता ते लोखंड आहे, ते जड वस्तू आहे, प्रपंच जड परमेश्वराने सांगितलं आहे, त्याच्याविषयी काय लक्ष्मी म्हणणं आणि त्याच्याविषयी काय अटॅचमेंट ठेवणं, या अज्ञानाचं लक्षण आहे, अन्यथा ज्ञानाचं लक्षण आहे. मग घर असेल, गाडी असेल, गाव असेल, ठिकाण असेल, वस्तू असेल, त्याच्याविषयी अटॅचमेंट न ठेवणं, मनातून ती भावना फक्त ड्युटी, कर्तव्य भावनेने पाहणं आणि त्या पद्धतीनं विचार करून त्या दृष्टीकडे बघणं, ही आपल्यासाठी आज कृती आहे, हा विचारधारा आहे. कारण ज्यावेळेस अशी विचारधारा आपली निर्माण जाईल, त्यावेळेस जेव्हा त्यागाची वेळ येईल त्यावेळेस आपल्याला त्याच्याविषयी काहीच वाटणार नाही. कारण मनातून ते अगोदरच गेलेलं आहे, फक्त आता बाह्य अंगाने प्रोसेस म्हणून शारीरिक त्याग करायचा आहे. परंतु इथंच आपली जर सारी अटॅचमेंट असेल तर आपण ते सोडू शकत नाही. मनातून ते चिंतन आपलं सतत राहील आणि आजच्या काळात हा त्याग अशक्य आहे. कारण मी नाशिकचा आहे आणि नाशिकमधून देवाने सांगितलंय स्वग्राम संबंध त्याज्य, आपल्या गावाचा त्याग करा, आपल्या देशाचा त्याग करा, स्वदेश संबंध त्याज्य. मग मी इथून निघालो, नागपूरला गेलो. आता नागपूरला गेल्यानंतर पण माझा मोबाईल माझ्या बरोबर आहे, या मोबाईलच्या माध्यमातून मी दररोजच नाशिकच्या कोणाकोपऱ्यात संबंध, संपर्क जर ठेवत असेल, ती अटॅचमेंट मनातून असेल, ती जर गेलेलीच नसेल, तर मी जरी नागपूरला राहिलो तर माझे सारं मन, बुद्धी, चित्त, कान, डोळे हे सारे नाशिक जिल्ह्याशी निगडीत असेल. काय चाललंय नाशिक जिल्ह्यामध्ये, कोणती बातमी आहे, कुठं काय झालं, कुठं काय नाही झालं, याच्याकडे जर आपलं लक्ष असेल तर ते त्याग काही कामाचा नाही. तो बाह्य अंगाचा त्याग, बहिर्यागाचा त्याग, शारीरिक त्याग काय अर्थ नाही. मनातून त्याग झाला पाहिजे. तुम्ही नाशिकमध्ये किंवा नागपूरमध्ये असूनही त्याच्याविषयी कोणती अटॅचमेंट न ठेवता, याला त्याग म्हणतात. त्याच पद्धतीने संबंधियांचा संबंध, संबंधी आहे ना, संबंधी म्हणजे नातेवाईक, त्याच्यामध्ये सर्वच आले. संबंधियांचा संबंध, संबंध म्हणजे संपर्क, कॉन्टॅक्ट, मानसिके, चिंतन, जर तो आपण नाही ठेवला, आणि ठेवू शकतो का? कर्तव्य भावना तुमची तुमच्या मुलाच्या प्रती, तुमच्या कुटुंबाच्या प्रती, तुमच्या समाजाच्या प्रती, तुमच्या नातेवाईकांच्या प्रती, तुमच्या मित्रांच्या प्रती काय ड्युटी आहे, काय कर्तव्य आहे, हे ओळखून तेवढ्यापुरतं ती ड्युटी करणं, तेवढ्यापुरतंच त्या विषयाकडे बघणं, तेवढ्यापुरतंच त्याचं चिंतन करणं आणि तेवढ्यापुरतंच उपयोगी येणं, याचा अर्थ तो एक प्रकारचा त्यागच झाला. संबंधियांचा संबंध नाहीतरी आज प्रोसेस झालेली, काय कोणी कोणाशी काही अटॅचमेंट राहिलेलं नाही. मानसिक एक प्रोसेस झालेली, हा माझा आहे, तो माझा आहे, तो माझा, हे बी आपलं एक अज्ञानच आहे. संबंध राहिलेलाच नाहीये, कारण संबंध हे वेगळ्या विषयाशी निगडीत आहे. एक फक्त समाजाच्या लाजकाज, जीव स्वार्थी आहे, कधीतरी मला हे उपयोगी पडणार आहे, या अनुषंगाने आपण संबंध ठेवतो. परंतु मानसिकेचा संबंध जर नाही ठेवला, आणि हे कधी होईल, जेव्हा परमेश्वराच्या समर्थवादावरती तुमची निश्चिम निष्ठा असेल. ती निश्चिम निष्ठा जर असेल तर तुम्ही निरावलंबतेकडे आपोआपच जाल.
आम्हाला कोणाची कशाची कोणावरही कुठेही अवलंबून न राहता मला फक्त आता परमेश्वरावर अवलंबून राहायचं, तो समर्थ आहे असं जर आपण राहिलो तर आपोआपच मानसिकी आपण सर्व समाजापासून सर्व नातेवाईकापासून तुटू. एक ड्युटी कर्तव्य म्हणून समोर आलं, बोलणं आहे, बघणं आहे, कर्तव्याच्या अनुषंगाने काही आपल्यावर जबाबदारी आली ती करणं आहे, ते पार पाडणं आहे, हा विषय वेगळा आहे. नाहीतरी कर्मराटीमध्ये म्हणतात देखल्या देवाला दंडवत, म्हणजे समोर आला तर मग प्रेम दाखवायचं, समोर आलं काय चाललंय, बरं आहे का, असं आहे तसं आहे, आणि इतर वेळेस मग परत संबंध नाही ठेवायचा. आजची परिस्थिती काय नेमकी तीच आहे, परंतु समाजाच्या प्रती किंवा नातेवाईकांच्या प्रती ही आपण विचार करू शकतो, पण कौटुंबिकच्या प्रती हा विचार आपण करू शकत नाही, कारण ती वेगळी अटॅचमेंट असते. माझा मुलगा, माझी बायको, माझी मुलं, माझी हे, माझी इस्टेट, माझं माझं ही जी गोष्ट आहे हे सर्व अज्ञानाचं लक्षण आहे. सकळे संपत्ती असंपत्ती जीवाची परमेश्वर संपत्ती, या वचनावर परमेश्वराच्या निष्ठेतून आपण जर गेलो तर आपल्या मनातून ही जी भावना आहे, ही अटॅचमेंट ही आपोआपच तुटेल. कुठे आपण जर गेलो 500 किलोमीटरवर गेलो आणि दररोजच आपण सकाळ संध्याकाळ जर फोन करत बसलो, काय चाललंय, बरं चाललंय का, या असं करा तसं करा, असं करू नका तसंच करा, हा निर्णय तुमचा चुकला, तुम्ही असं करू नका, हे जर सल्ले देत बसलो तर त्या अनुसरण्याला त्या त्यागाला काही अर्थ राहत नाही. ती जबाबदारीतून आपण बाहेर पडायचंय. ती जबाबदारीतून आपण कधी बाहेर पडणार, जेव्हा आपण मानसिके त्यातून तुटू. आपलं काम नाही आता हे, आपण ज्या वेळेस करायचं होतं त्यावेळेस आपण केलं, आपली ड्युटी केली, आपलं कर्तव्य केलं, जे बी आहे ते पूर्ण केलंय. आता मात्र आपली ड्युटी नाही, आपलं कर्तव्य नाही. आपली ड्युटी आता परमेश्वर प्राप्ती आहे, आणि परमेश्वर प्राप्ती करत असताना समाजात राहावं तर लागतंच. मग समाजात राहत असताना ही कुशलता आपण कशी पाळायची, तो संबंध हा जो विषय, ती अटॅचमेंट हा जो विषय, आपण मानसिके कसा तुटायचा, बाह्य अंगाने तो दिसेलही. आणि अनेक साधू संतांच्या बाबतीत या गोष्टीचा अनुभव आपल्याला आलेला आहे. जेव्हा साधू संत समोर येतात ते सुंदर गोड बोलतात, काय चाललंय, बरं चाललंय का, असं चाललंय तसं, ते काय मनातून बोलतात का, एक ड्युटी आहे, कर्तव्य आहे. तर त्यांना हजारो आपल्यासारखे शिष्य असतात, हजारो गावांना जाणं असतं, हजारो लोकांशी ओळखी असतात. मग तेवढ्यापुरतं तेवढं ते करतात. खूप काही प्रेम आहे, खूप काही आपलेपण आहे, असा विषय नाही. हा, पण तुम्ही धर्माला किती पक्के आहात, आचारा विचाराच्या अनुषंगाने, अभ्यासाच्या अनुषंगाने, त्यावेळेस मात्र परमार्गाचा म्हणून, येथीचा म्हणून किंवा परमेश्वराचा म्हणून एक वेगळी धारणा, एक वेगळी दृष्टी किंवा वेगळं प्रेम असतं. कारण ते अच्युत गोत्री किंग तुम्हा परस्पर प्रीती, ते सूत्राच्या अनुषंगाने ते असतं. परंतु जे सांसारिक जी अटॅचमेंट असते, तो संबंध असतो, तो मात्र नसतो. आणि आज आपण या मिनिटाला, या क्षणाला अशा गोष्टीचा विचार करून, चिंतन करून मनामध्ये जर नाही ते ठेवलं तर या गोष्टी नक्कीच आपल्याला त्या पाळता येऊ शकतात. कर्मराटीमध्ये या गोष्टी आज पेपर वाचायला लागलो आपण का, अशा कितीतरी बातम्या येत असतात की बायको मेली, 4 दिवसांनी नवऱ्याला अटॅक आला, मुलाचा ऍक्सिडेंट झाला, वडिलांना अटॅक येऊन मेला. कारण ती अटॅचमेंटच एवढी असते का ते जाणं ते सहनच होत नाही त्यांना, आणि त्या अनुषंगाने ते जात असतात. या अशा घटना घडत असतात. आपल्या बाबतीत त्या अशा घटना घडू शकत नाही, कारण आपण एक कर्तव्य भावनेनी, परमेश्वराने आपल्याला ती ऋणानुबंध संबंध आहे, पूर्वकर्माचे ती जोड आहे, म्हणून ते आपण आपल्या कर्तव्य भावनेने त्या गोष्टी करत असतो. ती अटॅचमेंट शारीरिक असते, आपली कर्तव्याशी निगडीत असते, बुद्धीशी निगडीत असते. कारण मनामध्ये आपल्या परमेश्वराचं चिंतन सतत असलं पाहिजे. कारण जीव हा एकादी आहे, एका वेळेस एकच कार्य करू शकतो. जर आपण परमेश्वरावरती प्रेम करतोय तर कोणत्याही जीवावरती प्रेम करू शकत नाही. का, तर एक जीव एका वेळेस एकच कृती करू शकतो. आणि जिथं परमेश्वर म्हणता अनंत सामायतेत अनेक न सामाय, जिथं परमेश्वराचं चिंतन आहे, परमेश्वराचं शास्त्र आहे, सतत त्याचं स्मरण आहे, तिथं दुसरं कसं काय जाईल. बिडारावर काय बिडार असे, तिथं अगोदरच परमेश्वराचा वास आहे, तिथं दुसरं कसं जाईल. म्हणून आपली जी आंतरिक जी भावना आहे, आंतरिक मन आहे, आंतरिक जी बुद्धी आहे, आंतरिक जी आत्मा आहे, ते फक्त परमेश्वराशी निगडीत जर ठेवलं तर हा संबंधियांचा संबंध, तो विशेष त्याच परमेश्वराने सांगितला आहे. कारण तो विशेष हा शब्द का वापरलाय, ते अशक्य गोष्ट आहे. परंतु अशक्य जरी असली तरी परमेश्वराने सांगितलं, याचा अर्थ ते आपण करू शकतो, ते करायला पाहिजे. ते केलं तरच परमेश्वराची प्राप्ती आहे, तरच परमेश्वराचं आनंद आपल्याला मिळू शकतो. आणि ते खूप काही अवघड नाही असं मला वाटतं, परंतु केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे, अशा अनुषंगाने प्रयत्न
त्या पद्धतीची ती फोड, तो विचार जर केला तरच आपल्याला ते करण्यासारखं आहे. कारण यात बरीचशी मंडळी अडकलेली आहे. कितीतरी लोक आहे माझ्या संपर्कामध्ये, सद्भक्त आहे. ते म्हणतात मुली आहे त्यांचे लग्न झाले, मुलं आहे त्यांचे लग्न झाले, सर्व व्यवस्थित आहे, काही अडचण नाही, पण माझ्या नावावरती खूप इस्टेट आहे, माझ्या नावावरती घरदारं आहे, ती जबाबदारी आहे, ते सर्व मला विचारूनच करतात. आणि मग मी आता त्याग जर केला तर याचं काय होईल, त्याचं काय होईल, हे सारं अज्ञान आहे. त्याचं काहीच होत नाही. आपण जरी गेलो तरी ते तसंच राहतं. कालची जमीन, कालची इस्टेट तशीच होती, ती काल दुसरी कोणाची तरी होती, वाडवडिलांची, पूर्वजांची. आज आपली झाली, उद्या ती पुढच्या पिढीची होणार आहे. जमीन ती तिथंच आहे, माणूस बदललेला आहे. कारण अमरत्वाचा पट्टा तर कोणीच घेऊन आलेला नाही. परंतु ती विचारधारा स्वीकारणं, ती मनात उतरवणं आणि त्या पद्धतीनं विचार करून, त्या दृष्टीनं विचार करून, त्या दृष्टीनं त्याच्याकडे पाहणं आणि ते मनातून काढून टाकणं, हे खरं त्याग आहे, हे खरं अनुसरणीय, हा खरा आचार आहे. परंतु ह्या गोष्टी जर नाही ठेवल्या आणि त्याच्याविषयी जर विशिष्ट अटॅचमेंट ठेवली तर त्या त्यागाला काही अर्थ राहत नाही. ती अटॅचमेंट काही उपयोगाची नाही. तर संबंधियांचा संबंध हा विषय आपण जर समजून घेतला, स्पर्श हा विषय जर आपण समजून घेतला, ती अटॅचमेंट हा विषय जर आपण समजून घेतला आणि तोच जर आपण बरोबर त्याच्यावरती विषय व्यवस्था करून, कुशलता वापरून जर तो काढून टाकला तर ते खूप अवघड नाहीये. गर्भराटीमध्ये या गोष्टी खूप अवघड आहे. कारण तिथं ती एक वेगळी अटॅचमेंट राहते, मुलाविषयी वेगळी अटॅचमेंट, मुलाच्या मुलाविषयी म्हणजे नातू नाती याच्याविषयी खूप वेगळी अटॅचमेंट राहते. त्याला ते आपण म्हणतो ते वेड प्रेम म्हणा किंवा अज्ञानाचं प्रेम, आणि ही खूप अटॅचमेंट त्या पद्धतीनं ते लावलेली राहतात. परंतु ज्याला धर्माची जाणीव आहे तो कर्तव्य भावनेने त्या गोष्टी पाहत राहतो आणि शारीरिक करत राहतो. आपण शारीरिक करा, कारण समाजात राहायचं, समाजाचे संकेत आपल्याला पाळावं लागतील, कर्तव्य आपल्याला पाळावं लागतील. जसं आपण गाडी चालवतोय, शासनाने दिलेले ट्रॅफिकचे नियम आपल्याला पाळावंच लागतात. मग आपण परमार्गाचं आहे, आपण परमेश्वराचं आहे म्हणून आपल्याला काहीच पाळायची गरज नाही, असा विचार करणं हे घातक आहे, चुकीचं आहे आणि आपण ते करू शकत नाही. म्हणून परमार्गाचं आहे, परमेश्वराचं आहे, म्हणून आपण वेगळे आहोत आणि म्हणून आपला विचारधारा सुद्धा वेगळ्या पद्धतीनं आपण केली पाहिजे. त्या वेगळ्या दृष्टीने जर आपण ती केली तर नक्कीच आपण परमार्गाचे ठरू. परमेश्वराने आपला अभिमान घेतलेला आहे. परमेश्वराने मी निराभिमान, पण आपल्या लागेच अभिमान. परमेश्वराने आपला अभिमान ह्याच अनुषंगाने घेतला आहे का हा माझा आहे, हा वेगळा आहे. जर परमेश्वराचे आपण आहोत, आपण वेगळे आहोत हे परमेश्वर सांगताय, तर आपण वेगळा विचार केला पाहिजे. वेगळ्या पद्धतीने विचार करून वेगळ्या पद्धतीने आचार प्रणाली आपण स्वीकारली पाहिजे आणि ती स्वीकारलेली आहे. याचा अर्थ असं नाही की इथून निघायचं आणि दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन बसायचं आणि मग झाला त्याग, त्याला काही अर्थ नाही. मानसिक आहे, तुम्ही जिथं आहे तिथं तुमच्या मनातून ते जर निघालं, काढू शकले तर या गोष्टी खूप सोप्या होतील. परंतु आज त्या अवघड आहे. परंतु असंही नाही आहे का कोणी करत नाही. कितीतरी साधू संत आज माझ्या संपर्कात आहे का ते त्यांचं गाव सुद्धा सांगत नाही, कारण त्याच्याशी काही अटॅचमेंटच नाही राहिली, काही प्रेमच नाही राहिलं. त्यांच्याकडे मोबाईल नाही असलाय तरी साधा मोबाईल फोन घेण्या इतपत देण्या इतपत. कितीतरी साधू संत आहे का ते म्हणतात दिवसभर आम्ही फोन बंद ठेवतो, गरज असेल तर ओपन करतो, किंवा जरी बंद असला तर फोन कोणी केला तर तो त्यावर येतो, तो ओळखीचाच असतो. गरज असली जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा त्यांना संपर्क साधायचा, तेवढ्यापुरता त्याचा वापर आहे. कारण मोबाईलचा जर आपण त्याग केला तर आपला जो संबंधियांचा संबंध, जो त्याग आहे तो इतका सोपा होऊन जाईल. कारण त्यातूनच सारा संपर्क आहे आपला, त्यातूनच साऱ्या गोष्टी आपल्याला मिळत आहे. परंतु जशा नकारात्मक बाजूने आपण विचार करतो तसं होकारात्मक बाजूने विचार केला पाहिजे. आज आपण त्याचा त्याग करायचा म्हटलं तर मी आज तुमच्याबरोबर संवाद साधू शकलो नसतो. कोणत्याही गोष्टीकडं चांगलं आणि वाईट आहे तर आपण चांगल्याचा विचार करून ते गुणात्मक बाजूनी त्याचा विचार करून ते आपण घेतलं पाहिजे, त्याचा तशा पद्धतीनेच वापर केला पाहिजे. फक्त ती कुशलता कोण कशा पद्धतीनं वापरतं, कोण कशा पद्धतीनं वापरतं ती करता आली पाहिजे, ती वापरता आली पाहिजे. आज आपण या संसारात राहत असताना सुद्धा याची सवय अत्यंत घातक झालेली आहे. मोबाईल व्यतिरिक्त आपल्याला राहता येत नाही, बसता येत नाही, जेवता येत नाही. प्रत्येक ठिकाणी आपण मोबाईल. पूर्वी उपवास करायचे लोक, का उपवास करायचे तर शरीराला एक दिवस थोड्या पचन प्रक्रियेला, पोटाला आराम मिळावा. आता ती परिस्थिती नाही आहे. आपण परमेश्वराने सांगितलं नित्य उपवास आहे की तुम्ही सतत उपवासी राहिले पाहिजे.
मग त्या विकाराच्या विकल्पाच्या अनुषंगाने परमेश्वरांनी सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगानेच परमेश्वरांनी आपल्याला भोजनाचे काही 11 सूत्र आपल्याला सांगितले आणि त्याच्यावरती आपल्याला कडक निर्बंध लावायला लावलेले. ते जर केले तर परमेश्वर प्राप्ती आपल्याला भेटणार आहे, आपण अनेक सत्संगामध्ये बघितलेलं आहे. पण त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर एक दिवस ठरवा, आठवड्यातला एक दिवस असा आहे का तो मोबाईल हातात नाही लावायचा, त्याचा विचारच नाही करायचा. किंवा दिवसभरात जरी आपण मोबाईल ठेवला तर एक विशिष्ट वेळ असा ठेवायचा का तो बंद करून ठेवायचा. किंवा असे मोबाईल वापरायचे का त्याच्याशी फक्त तेवढ्या पुरतंच काम, बाकी काहीच नाही. परंतु ते करू शकत नाही. नेट पॅक टाकलेला असतो, एक व्हिडिओ पाहायला गेला का पुढचे 10 व्हिडिओ तुमच्या समोर तुमच्यासाठी आमिष दाखवण्यासाठी तयार असतात आणि साऱ्या नकारात्मक गोष्टी. परंतु सर्व नकारात्मक गोष्टी असतात नाही, त्याच्यात खूप चांगलं पण असतं. परंतु आपली दृष्टी तशा पद्धतीनं बनली पाहिजे. आपल्याला भूक ती चांगलेपणाची लागली पाहिजे, ऊर्ध्वगतीची लागली पाहिजे. तेव्हा आपण ते शोधू, तेव्हा आपण त्याचा योग्य वापर करू. परमेश्वराने सांगितलं कुठे जा तिथं गुण घेऊन या. गुण तसं तो मोबाईल आहे, त्या मोबाईलमधले गुण आपल्याला घेता आले पाहिजे. जे चांगलं आहे ते आपल्याला स्वीकारता आले पाहिजे, ते सांभाळता आले पाहिजे, ते वाढवता आले पाहिजे. तसं ते संबंध हा कसा आपण ठेवायचा, कोणत्या पद्धतीने ठेवायचा आणि कोणत्या वेळी किती ठेवायचा हे ज्याला समजलं तो ह्या गोष्टीवरती खूप त्याला त्रास होणार नाही, अवघड वाटणार नाही. कारण मी अनेक साधू संतांकडून पण, वासनिकांकडून पण, नामधारकाकडून पण असं ऐकत असतो की आचाराचा पहिल्याच सूत्रामध्ये लोक आउट होतात, पहिल्याच सूत्रामध्ये नापास होतात, पहिलंच सूत्र पाळू शकत नाही, तेव्हा दुसऱ्या सूत्रांचा विषयच नाही. ही नकारात्मक भावना आहे. असं काही नाही आहे. सुरुवातच त्या पद्धतीनं जर केली, समजून घेतली कोणती गोष्ट, तर ते करणं सोपं होतं. ते सोपं झालं की आपल्याला ते स्वभावत होतं, एक नैसर्गिक होतं, एक कर्तव्याच्या भावनेने होतं. त्यामुळं आपल्याला खूप काही जड वाटत नाही आणि ते चुकीचं नाही. जर आपण पहिलंच असं ठरवलं नाही हे शक्य नाही, मग पुढचं कसं शक्य आहे, तर मग त्या पद्धतीने आपण विचारही करत नाही, प्रयत्न करत नाही. परमेश्वर म्हणता अशक्य असं काही आहे का, उपाय नाही असं काही आहे का. जर परमेश्वराने एवढा आशावाद आपल्यामध्ये दिलेला आहे, होकारात्मक विचारधारा आपल्याला दिलेली आहे, तर या नकारात्मक भावना आपल्या येतात कुठून, तर मतित्रयातून येतात. आणि त्या आपल्या विचारधारा आहे, आपल्या मनातून, आपल्या बुद्धीतून आलेले हे आपले नकारात्मक भावना आहे. ते परमेश्वराच्या शास्त्राचं नाही किंवा परमेश्वराचं नाही, हे विचार करा. नकारात्मक भावना या आहे, या शास्त्राच्या नाही, तत्वाच्या नाही, धर्माच्या नाही आहे, परमेश्वराच्या नाही आहे, त्या आपल्या आहे. त्या आपल्याला ज्या आहे त्या कुडून काढता आल्या पाहिजे, खोडून काढता आल्या पाहिजे, टाकून टाकता आल्या पाहिजे. आणि परमेश्वराच्या शास्त्राच्या अनुषंगाने जर ते समजून घेतलं तर अत्यंत सोपं होईल. तर परमेश्वर आपल्याला सांगतात स्वग्राम संबंध का त्याग करायचा, स्वदेश संबंध का त्याग करायचा, संबंधियांचा संबंध का त्याग करायचा. तर एक अज्ञानी मनुष्य असतो, तर समोर आल्यानंतर त्याला आपोआपच त्याच्याविषयी एक प्रेम निर्माण होतं, कळकळ निर्माण होते आणि त्या आठवणी येतात. त्या आठवणी आल्या म्हणजे मग तो त्यातच अडकतो, त्याच्यावरती चर्चा करतो, अन्य वार्ता होऊ शकते, त्याचा वेळ जाऊ शकतो आणि त्या प्रेमापोटी धर्मावरूनही जाऊ शकतो. म्हणून त्याचा त्याग करायचा आहे. पण तो मानसिकी त्याग करायचा आहे, बौद्धिक त्याग करायचा आहे. ते जर ते नसेल तर आपण त्या अनुषंगाने त्याचं काही आपले पण राहणार नाही आणि आपले पण नसलं तर त्याच्यामध्ये अडकायचं आणि त्याच्यावरती वाद जाण्याचं काही कारण राहणार नाही. संबंधी अधिकार नाही, संबंधी अधिकार नाही म्हणजे जो संबंध आहे, जे अटॅचमेंट आहे, ते आपलेपणाची जी स्पर्श आहे त्याला अधिकार नाही. ते जर तुम्ही तिथं अटॅचमेंट राहिली तर परमेश्वराच्या शास्त्रात कसं राहाल तुम्ही. एका वेळेस एका ठिकाणी एक जीव राहतो, तिथं जर तुम्ही अटॅच आहे, तुम्ही तिथं संबंध निर्माण केले, रिलेशन मेंटेन करतात, व्यावहारिक संबंध निर्माण करतात, ते मेंटेन करतात, तर धर्म कधी मेंटेन करणार, धर्म कधी सांभाळणार. धर्म सांभाळत असताना ते मेंटेन होऊ शकत नाही. ते तेवढ्यापुरतं तेवढं बघायचं असतं आणि ते सोडायचं असतं. म्हणून संबंधियांमध्ये, गोत्र कुटुंबामध्ये गेले असता धर्म आचरण्याचा अधिकार राहत नाही आणि म्हणून आपण त्यापासून दूर राहिलो पाहिजे. आणि ते दूर राहणं आज आपण आपल्याला या महामारीने खूप मोठं शिकवलेलं आहे. सोशल डिस्टन्सिंग. आपण मनाचा विचार करत नाही, नको बाबा तिकडे जायला नको, कारण अनेक अडचणी निर्माण होतात. संसर्गजन्य रोग जो आहे तो संसर्गजन्य रोगाला आपण काय विचार करतो, गेलो तर आपल्याला संसर्ग होईल, आपल्याला आजार होईल. मग आपण काय करतो, लांब राहतो. लांब राहण्याचं कारण काय, का त्याचा आजार आपल्याला होऊ नये. हे असंच आहे, आपण लांब राहायचंय, मानसिके लांब राहायचं, शारीरिके लांब राहायचंय, तेवढ्यापुरतं तेवढं
आलो जवळ ठीक आहे, परंतु लांब राहायचं. एकदा जवळ गेलो की आपल्याला अधर्माचा रोग लागू शकतो आणि आपण धर्मावरून जाऊ शकतो. हा संसर्गजन्य रोग आहे असा विचार करून जर आपण त्याच्या सुरक्षित अंतर जर ठेवलं तर नक्कीच आपल्याला या गोष्टी आजही करता येऊ शकतात. खूप मोठी अटॅचमेंट, खूप मोठं प्रेम, खूप मोठं मनातून ते एकदम काही लोक संसाराला अत्यंत वाहून गेलेले असतात कर्मराटीमध्ये, आणि जेवढं अज्ञान जास्त तेवढं या संसारामध्ये अडकलेली मंडळी जास्त दिसेल तुम्हाला. इतकी वेगळी अटॅचमेंट असते का त्याविषयी जितकं बोललं तेवढं कमीच आहे. कारण एकदम त्यांनी वाहून घेतले, त्यांना उठता बसता झोपता काहीच कळत नाही, काहीच सुचत नाही, तेच फक्त. कारण ते त्यातच अडकलेले, त्याला त्याच्यातच मोठेपण वाटते. त्यांना देव धर्म प्राप्ती कर्मकांड विधी याविषयी काहीच नाही, आणि भीती आहे म्हणून मग काहीतरी कर्मकांड करायचं म्हणून करायचं. बाकी कर्तव्य ड्युटी हा विषय नसतो. ते त्यांनी त्याच्यासाठी जन्म घेतलेला असतो, त्याच्यासाठीच पूर्ण आयुष्य त्यांचं गेलेलं असतं. ते जे जीव आहे या धर्माच्या अनुषंगाने धर्मापासून खूप लांब लांब आहे. पण आपण आता धर्मात आहोत. मग धर्मात आहोत तर आपल्याला त्या गोष्टी कशा पाळता येईल, ती कशी कुशलता पाळता येईल, त्या अनुषंगाने आपण विचार करतोय. तर संबंधांचा का अधिकार नाहीये, तर तिथं विकार उत्पन्न होतात. संबंधी विकार, विकारी रस, रस अभिलाष, सेवानिवृत्ती, विकार निर्माण न होतात. संबंधियांच्या संयोगाने विचलित होतात, माणूस डिस्टर्ब होतं. समोर आला आपला नातेवाईक असो कोणी असो, एक वेगळी अटॅचमेंट असते, मग माणूस आपोआप डिस्टर्ब होतो. मग त्याच्या अनुषंगाने काही जर आपल्या काही आठवणी असतील तर त्या आठवणीचा विषय आपल्याकडून निघतो, आणि त्या आठवणीचा विषय निघाला का मग आपोआपच त्याच्यामध्ये आपण गढून जातो. तो उल्लेख होतो, त्या उल्लेखातून गोडी निर्माण होते, त्यातून रस निर्माण होतो, आपल्याला आवड निर्माण होते. मग आपल्या अन्यवार्ता चालू होतात, ते कसं, हे कसं, असं कसं काय, तेव्हा तर तसं झालं होतं. अशा अनेक गोष्टी त्यातून आपोआप आपण वाद जातो, आपल्याला कळत पण नाही, समजत पण नाही. आणि नुसतं संबंधियांच्याच बाबतीत असं होतंय असं काही नाही. एखाद्या आपल्या जिल्ह्यातला एखादी व्यक्ती आली, आपल्याला राजकारणाचा समाजकारणाचा किंवा नातेवाईकांचा भावनाचा विषय निघाला, त्या विषयाशी आपला अर्थार्थी संबंध नसतो तरी आपण कितीतरी वेळ त्याच्यावरती चर्चा करतो. तर ही चर्चा म्हणजे अन्यवार्ता आहे, आणि ती चर्चा होण्याला कारण काय असतं, हे संबंधी असतात. जवळ आले म्हणजे चर्चा होणार, आपण विचारणार, तो बी बोलणार, त्याला तीच आवड असते. त्याच्यामुळं ह्या गोष्टी जवळ येता कामा नये. जरी आलं तर आपण सुरक्षित अंतर कसं ठेवायचं तर हे आपण आपल्याला नियम ठरवून घ्यायचे. जरी आपले संबंधी आले, जर कोणी काय विचारलं तेवढ्या पुरतं काय चाललंय, बरं चालेल, बस, वाहत न जाता एक भान ठेवायचे आपल्याला. आणि जरी अन्यवार्ता निघाल्या की त्याला सांगितलं, सॉरी, अन्यवार्ता करू नको बाबा, करायची असेल तर तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो. काही चर्चाच करायची असेल तर धर्माची चर्चा कर, धर्माचा विषय काढ, काहीतरी तू मला सांग, काहीतरी माझ्याकडून तू ऐक. परंतु अन्यवार्ता सॉरी असं जर म्हटलं आणि आपण आपल्याला जर बांध घालून घेतला तर आपोआपच त्या गोष्टी आपल्यापासून मनातून त्या निघून जातील, आणि समोरच्याला कळेल की याला अन्यवार्ता आवडत नाही. एकदा दोनदा तुम्हाला फक्त सांगायचंय, नंतर ते स्वतःहून सांगतात याला आवडत नाही. जर त्यांना धर्माची आवड असेल तर ते जवळ येतील, अन्यथा ते येणार नाही. म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूनी फायदेच फायदे. आला नाही म्हणजे विषय येत नाही, आणि आला तर धर्माची चर्चा म्हणजे फायदा. म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला फायदा आहे. फक्त नियमन आपलं आपण कसं करतोय, नियोजन आपण आपलं कसं करतोय, त्याच्यावरती ठाम आपण कसं राहतोय, त्याच्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. आणि म्हणून त्या पदार्थाच्या जवळ आपण जातो, चर्चा करतो, विषय घेतो, ते सेवन करण्याच्या अनुषंगाने परत आपण तिथं जात असतो. त्यानंतर इंद्रियाची तृप्ती होते. अशा प्रकारे विकाराचे कार्य होत असतं, विकल्पाचं कार्य होत असतं, अन्यवार्तेचं कार्य होत असतं. म्हणून त्यापासून दूर परमेश्वराने सांगितलेले, त्याला विकार म्हटलेले. बरं, आता एखादा म्हणतो आणि मला सर्व धर्म कळाला, त्या चारी पदार्थ कळाले, सूत्रपाठ वाचतो, लीळाचरित्र वाचतं, सर्व मला कळालंय, मग त्यातून मी अडकू शकत नाही. ही जी भावना आहे किंवा हा गर्व आहे की तर हे अन्यथा ज्ञान आहे, अन्यथा गर्व आहे. कारण परमेश्वराने पुढे सांगतात, नावडत सेवी त्याची आवडवणी ठाके. मला नाही आवडत असं म्हणून तुम्ही करता तरी ते कधी काळी तुम्हाला कधी आपलंसं करल हे सांगता येत नाही. आणि म्हणून मनातूनच त्या गोष्टी तुटल्या पाहिजे. बाह्य अंगाने नाही माझं काही नाही, त्यांच्याशी काही संबंध नाही, काही संपर्क नाही घरच्यांशी, मी काही ठेवत नाही, आपला देवधर्म आपण हे करतो असं म्हणायचं आणि मनातून त्याचं चिंतन करायचं, हे काही कामाचं नाही आहे. ते मनातूनच तुटलं पाहिजे. कारण हा धर्म हा अंतर्मनाशी निगडीत आहे. अस्तिपरी काय
विकार विकल्प शून्य. आता विकाराशी आणि विकल्पाशी शून्यत्व निर्माण एखाद्या साधकाने केले ते आपल्याला थोडी दिसणार आहे की यांची विकाराची शून्यता आहे आणि विकल्पाची शून्यता आहे. यांच्या मनामध्ये विकारात इंद्रिय कार्यच करत नाहीये किंवा विकल्पाच्या अनुषंगाने मनात काही गोष्टी येतच नाहीये असं आपण ते दाखवू शकत नाही आणि आपणही पाहू शकत नाही. तो संपर्कात आल्यानंतर ते साधक तेव्हा त्यांच्या कृतीवरून आपल्याला दिसेल. त्याच्यामुळं हा अंतर्मनाशी निगडीत आहे. धर्म हा अंतर्मनामध्ये शुद्धीकरणाशी निगडीत आहे. अंतर्मनामध्ये बदल करण्याचा विषय आहे आणि हे आपण अनेक सत्संगामध्ये चिंतन केलेले. तर आचाराचा विषय सुद्धा अंतर्मनातून सुरू झाला पाहिजे. जेव्हा आतून तुटाल तेव्हा बाहेरून तुटाल. जर मनातून जर आपल्याला आपल्यासह एखाद्या विषयी प्रेम असेल तर आपण त्याला जवळीक करण्याचा प्रयत्न करू किंवा त्याला बोलू किंवा आपण त्याच्या जवळ जाऊ. पण मनातूनच जर नसेल तर आपण त्याच्याशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करणार नाही. थोडं दूर दूर राहू, सुरक्षित अंतर ठेवू. जर मनातून नसेल तर शरीरापासून पण दूर राहू, पण मनातून असेल तर शरीरापासूनही आपण दूर राहू शकत नाही. म्हणून आतून ह्या गोष्टीची सुरुवात झाली पाहिजे. म्हणून आपण असा म्हणजे व्यर्थ अभिमान बाळगता कामा नये की मला सारं समजतंय ना आता मी यात अडकू शकत नाही. कारण जो पदार्थ आवडत नाही तोच पदार्थ आपल्याला भविष्यात त्याची सवय लागू शकते. आणि हे जे विकार आहे, विकल्प आहे, हिंसा आहे, हे जे दोष आहे हे कळत न कळत आपल्याकडून अत्यंत छोट्या प्रमाणात होत असतात आणि तेच मोठ्यापर्यंत जातात हे आपल्याला समजत पण नाही. म्हणून धर्मावरती चालणं म्हणजे अत्यंत सावधपणे चालण्याचा विषय आहे. धारधार तलवारीवरती चालण्याचा विषय आहे. परमेश्वर म्हणतात एखाद्या देवतेविषयी तुम्ही तुटाल आणि परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने परमेश्वर आणि देवतेतला फरक समजून परमेश्वर भक्तीला लागाल. हा विकल्पापासून तुटाल, परंतु जात पात, शूद्र अशूद्र, छोटा मोठा यापासून तुटणं शक्य नाही. हे धारधार तलवारीसारखं आहे. तसं धर्माचा आचार ही कुशळता आहे, ही कला आहे. ती त्याला जमेल तो त्या गोष्टी त्याला काहीच वाटणार नाही. नैसर्गिकपणे तो ते सांभाळू शकतो. कारण बघा, विचार करा की आपण अन्य होतो किंवा आज आपल्या संपर्कात काही अन्य लोक आहेत. त्यांना जर आपण तत्वज्ञान सांगितलं की ह्या देवतेची भक्ती नाही करायची, ह्या देवतेची भक्ती नाही करायची, इकडे जायचं नाही, उपास तापास करायचं नाही, कर्मकांड करायचे नाही, अमावस्या पाळायची नाही, पौर्णिमा पाळायची नाही, चतुर्थी पाळायची नाही, एकादशी पाळायची नाही, काहीच करायचं नाही, फक्त एक परमेश्वराची भक्ती करायची. तर ते म्हणतात कसं शक्य आहे? कारण संस्कार लागलेले. ह्या देवतेकडे जावंच लागेल, त्याचा नवस फेडावाच लागेल, ती दिशा पाळावं लागेल, शुभाशुभ पाळावं लागेल. अमावस्या आली म्हणजे लक्षात येतच, पौर्णिमा आली पण लक्षात येतच. पण आपल्याला ते अवघड वाटत होतं. पण आज आपल्याला एवढं नैसर्गिक झालंय का कधी अमावस्या येतील, कधी पौर्णिमा येतील, कोणता शुभ वार आणि कोणता वाईट वार हा आपल्या मनात येत नाही. आपलं आता ते नैसर्गिक झालंय. एक परमेश्वरावरती निष्ठा, एक ते परमेश्वराचं बोध परमेश्वराने जो आपल्याला दिलेला आहे त्याची ती शक्ती आपल्यामध्ये, स्मरणाचं जे चिंतन, परमेश्वराच्या धर्माची जाणीव या अनुषंगाने आपल्याकडून ते आपोआप गोष्टी होतात. आपल्याला ते अवघड वाटत नाही. अन्य लोकांना मानवधर्म संप्रदाय खूप अवघड आहे, ते करणं खूप अवघड आहे, त्यांचं खूप कठीण असतं. आज आपल्याला कठीण वाटतंय का, अवघड वाटतंय का? उलट आपल्यासारखा सोपा धर्म कोणताही जगात नाहीये. जगाच्या पाठीवर कोणताही धर्म नाहीये. सोपा, सरळ आणि अत्यंत साधा. फक्त तो समजून घेणं, उमजून घेणं, त्याच्यातच आपलं हित आहे हे लक्षात घेऊन ते करायला सुरुवात करणं हे महत्वाचं आहे आणि ते आपण केलं पाहिजे. आता जे विषय आहे या विषयाच्या अनुषंगाने तो अत्यंत बापुडा होऊन येत असतो, नंतर तो सामर्थ्यवान होत असतो. म्हणून त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. त्या आचाराच्या अनुषंगाने पुढं काही सूत्र येणार ते आपण पाळायचा प्रयत्न करायचा आहे. विषय संबंध मात्र जीव का काही जात असे, विषयाच्या संबंधाने काही जीव जातो का म्हटले, परी 23 साता ती एकी गडदरा घाली, जेत काहीच दिवसंत नाही. ती तो अशा एखाद्या मोठ्या खड्ड्यात पडल का त्यामध्ये तो बाहेरच पडू शकत नाही. आणि म्हणून हे विषयाचे जे अनुषंगाने आपला स्वदेश, स्वग्राम, संबंधीय हे जे सांगितले त्याची सारी शृंखला ही इथपर्यंत येत असते. आणि म्हणून त्या गोष्टी टाळायला आपल्याला परमेश्वरांनी सांगितलेले. मग ते जड पदार्थाच्या अनुषंगाने, चेतन पदार्थाच्या अनुषंगाने ते सर्वच येत असतं. कारण नातेवाईक आले म्हणजे मग ते गोडीनं आपल्याला जड पदार्थ खाऊ घालणं. चेतन पदार्थाच्या अनुषंगाने जर विचार केला आपल्या, तर आपल्या नातेवाईकांमधल्या त्या गोष्टी आपल्या समोर आल्या, पूर्वकर्माच्या काही गोष्टी आपल्याला ध्यानात आल्या, आठवणीत आल्या, तर त्यातून आपण धर्मापासून जाऊ शकतो. म्हणून आपण सुरक्षित अंतर ठेवून मनातून आपण पूर्ण काढून
त्या गोष्टीला, त्या विषयाला मनात कोणत्याही प्रकारचं थारा न देणं, कोणत्याही प्रकारची जागा न देणं, हे पहिलं कर्तव्य, हे पहिला आचार आहे. हे आपण करायला जर सुरुवात केली आजपासून, तर नक्कीच पुढे जाऊन आपण या गोष्टी करणं आपल्यासाठी खूप अवघड वाटणार नाही आणि आपण त्या करू शकतो. हे आज आपल्याला ऐकायला थोडं अवघड वाटेल, कसं शक्य असंही वाटेल, पण करायला सुरुवात केली की आपोआप ते समजेल, उमजेल. अत्यंत सोपं आणि सरळ गोष्ट आहे. खूप काही विषय नाही आहे, खूप मोठा विषय नसल्यामुळं तो खूप मोठा अवघडीचा विषय नाही आहे. फक्त तो समजून घेणं आणि त्यातच आपलं हित आहे. आणि सर्वात मेन म्हणजे ते आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे, म्हणून आपल्याला करायचंय आणि आपण ते केलंच पाहिजे, ही धारणा आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. एखाद्या जीवानी, एखाद्या नातेवाईकाने, एखाद्या मित्राने आपल्याला एखादा विषय आपण जर सांगितला, तर आपण म्हणतो नाही त्यांनी सांगितलंय, तो शब्द कसा टाळता येईल, ते मला करावंच लागेल कारण त्यांनी सांगितलंय. एक जीवाचा आपण एवढा अभिमान घेऊन ते करण्याचा प्रयत्न करतो. इथं तुम्हाला कोणी सांगितलंय? अनंत ब्रह्मांडांचा नायक जो सर्व शक्तिमान आहे, त्याच्या पलीकडची कोणती शक्तीच नाही, अशा परमेश्वराने तुम्हाला सांगितलंय. आणि तरी जर तुम्ही विषय व्यवस्था करत असेल, तर तो परमेश्वर तुम्हाला किती कळाला आणि किती समजला हे लक्षात घ्या. याचं आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा. एखाद्या जीवाने आपल्याला सांगितलं म्हणून आपण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो. इथं परमेश्वराने सांगितलंय, त्याच्यासाठी आपला प्रयत्न तेवढ्याच पद्धतीचा आणि तेवढाच मोठा असायला पाहिजे, कारण तेवढ्याच पद्धतीचा तो परमेश्वर मोठा आहे. जेवढा परमेश्वर मोठा आहे तेवढा प्रयत्न आपला मोठा असला पाहिजे, तेवढी करण्याची इच्छाही आपली तेवढीच मोठी असली पाहिजे, तेवढीच दृष्टी आपली तेवढीच बोल्ड आणि तेवढीच प्रगल्भ असली पाहिजे, तेव्हा ते आपण करू शकतो. ते न करण्याचा आपण विचार करायला कसं शक्य होईल का, आणि आजच्या वातावरणामध्ये कसं अवघड आहे. काही अवघड नाही, कारण ते परमेश्वराने सांगितलेलं आहे. परमेश्वराने सांगितलंय म्हणून अवघड नाही, परमेश्वराने सांगितलंय म्हणून ते सोपं आहे, आणि परमेश्वराने सांगितलंय म्हणून ते आपल्याला करायचंय, परमेश्वराने सांगितलंय म्हणून ते आपल्याला करावं लागणार आहे. अशा पद्धतीनं विचारधारा जर तुम्ही ठेवली, नकारात्मक विचार जवळ येऊ दिले नाही, तर ह्या गोष्टी खूप अवघड नाही. आपण साधा नामधारक असेल, वासनिक असेल, संसारातल्या गोष्टी असेल, तरी आपण या गोष्टी करू शकतो आणि करायला पाहिजे. करायला केलं तरच होईल, यातून आपली सुटका नाही. कारण जर आपल्याला यातून सुटायचं असेल, या जन्ममृत्यूच्या राडगाडीतून, या दुःखातून, तर हे केल्याशिवाय आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाहीये. हे पूर्वी प्रकरणातूनच आपल्याला परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेले. कवने करणे मुंचीचे ना, कशानेच होणार नाहीये. जर कशानेच होणार नाही तर बाकीचं करण्याला काय अर्थ आहे? ठीक आहे, आले तुमच्याच्याने काहीच राहत नाही. समाजामध्ये ते म्हणतात मरणाच्या दारी आणि तोरणाच्या दारी सारा समाज असतो. जेव्हा तुमच्याकडे एखादं मंगल कार्य असतं, तुम्ही 1000 पत्रिका छापल्या तर 700 लोक तुमच्याकडे येणार. तुम्ही छापल्याच नाहीये, मोजकेच लोक बोलले तर मोजकेच लोक येणार आहे. एक संस्कार असतात, संस्कृती असते की आनंदामध्ये आपण समाजाला सहभागी करून घेत असतो आणि दुःखामध्ये आपण स्वतःहून सहभाग होऊ शकतो. एखाद्या ठिकाणी काही दुःखद घटना झाली तर आपण स्वतःहून त्याला सांत्वन करण्यासाठी देत असतो. जरी सांत्वन करायला गेलो तर त्याचं दुःख आपण काही कमी करू शकत नाही. त्याचं दुःख त्याला आलेलं आहे, त्याचं संकट त्याला निर्माण झालेलं आहे आणि त्याचा उपाय त्याला शोधावा लागणार आहे. ते म्हणताना आपलं मड ते आपल्यालाच उचलावं लागतं, कुणी येत नाही. हे फक्त आहे, ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ द्या. त्याच्याविषयी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अटॅचमेंट राहणार नाही. येणारे येताय, जाणारे जाताय. संकट आपलं आहे, त्या संकटाला तोंड देणे आपल्यालाच लागणार आहे. आणि आपल्या संकटाला तोंड देत असताना मात्र एक बरोबर आपल्या सतत असतं, तो म्हणजे परमेश्वर. तो कधी देखल्या देवाला दंडवत करत नाही, तो तुमच्या पाठीमागे समर्थपणे उभा असतो. फक्त आपण धीर धरला पाहिजे, त्याच्यावरती आपली निष्ठा असली पाहिजे, त्याच्यावरती ती प्रचिती आपल्याला निर्माण झाली का परमेश्वराचं सारं नियोजन तुमच्यासाठी सर्व प्रत्येक वळणावरती, प्रत्येक रस्त्यावरती, प्रत्येक संकटात, प्रत्येक अडीअडचणीत आपल्याला असतं. याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी आलेली असते. प्रचिती येऊन सुद्धा आपण कधीतरी या गोष्टी विसरतो आणि म्हणून आपल्याला धर्मावरून जाण्याची वेळ येत असते. आपण ती न विसरता आपल्या अशा संकटाच्या वेळेस, अशा परिस्थितीत आपल्याला कुणी उपयोगी पडलं नाही, पण परमेश्वराने कसा मार्ग दाखवला आणि त्यातून आपल्याला परमेश्वराने कसं सही सलामत काढलं, याचं आपण चिंतन सतत करत राहिलो पाहिजे. जेव्हा आपण त्याचं चिंतन करू तेव्हा अनेक संकट किती मोठे असले तरी परमेश्वराने नियोजन केलेलं आहे, ही भावना ही जर निर्माण झाली, आत्मविश्वास जर निर्माण झाला, तर नक्कीच त्या परमेश्वराच्या समर्थवादावरती आपली जी निष्ठा आहे ती वाढेल आणि ही जी आचाराच्या ज्या गोष्टी, कृतीच्या ज्या गोष्टी आज आपण करतोय त्या आपल्याला अवघड वाटणार नाही.
तुम्हाला मी म्हणत नाही समाजात राहायचं, समाजाशी नाळच तोडायची, संबंधच तोडायचा आहे. संबंध ठेवायचा, पण कशा पद्धतीचा ठेवायचा आहे? शारीरिक संबंध ठेवायचा, कर्तव्याच्या भावनेने ठेवायचा आहे. मानसिके हे फक्त परमेश्वरासाठी आहे. बौद्धिके त्याचं चिंतन विचार करणं हे फक्त परमेश्वरासाठी. का तर त्यातच आपलं हित आहे. आणि ते परमेश्वरासाठी नसून ते आपण आपल्यासाठी. नाहीतरी आपण आपलाच विचार करतोय. मग आपल्या हिताचा विचार करणं म्हणजेच धर्माचा विचार करणं. आपलं हित कशात आहे याचा विचार करणं, याचं चिंतन करणं म्हणजेच धर्माच्या, परमेश्वराच्या तत्वज्ञानाचा, सिद्धांताचा, आचारा विचाराचा विचार करणं आहे. म्हणून त्या अनुषंगाने आपण विचार करायचा आहे. आज आपण मागील पूर्वी प्रकरणावरून आपण या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. आपल्याला वेळ भरपूर आहे. नवीन नवीन काही वचनावरती आपल्याला जास्त चिंतन करावं लागणार आहे. पण विषय समजणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण आचाराच्या पहिल्या वचनाचं जितकं जास्त चिंतन करता येईल तेवढं जास्त चिंतन करा. त्यातलं जे अवघडपण आहे, त्यातलं जे न्यूनगंड आहे, त्यातली जी भीती आहे ती चिंतनातून काढून टाका. आणि मग किती सोपं आहे हे असं एकदा जेव्हा जाणवेल तेव्हा धर्मासाठी जी ओढ आहे आपली ही जास्त पटीनं वाढलेली असेल. जेव्हा आपण डोळे बंद करून 2-5 मिनिटं स्मरण चिंतन करतो ना, प्रार्थना करतो ना परमेश्वरासाठी, परमेश्वराकडं, तर आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या शरीरामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण झालेली असते. आणि त्या एखाद्या संकटामध्ये प्रार्थना केल्यानंतर त्याला शक्ती निर्माण होऊन आपण त्या संकटाला तोंड द्यायला सुरुवात करतो. ती येते कुठून? ती परमेश्वराच्या प्रार्थनेतून. तसं याचा विचार करा, चिंतन करा. आपोआपच तो परमेश्वर त्यामध्ये ज्या आयडियाज आहे, जी कुशलता आहे तुमच्या बुद्धीची, ती आपोआपच तुम्हाला देत राहतील. आज आपण याच्यावरती चिंतन केलं, आचाराच्या पहिल्या सूत्रावरती. तुम्ही नक्कीच प्रतिक्रिया कळवा. याविषयी काही योग्य अयोग्य काही विचार मांडायचे असतील किंवा मार्गदर्शन करायचं असेल नक्की करा. व्हिडिओ पाहिल्यानंतर सबस्क्रायबर, लाईक नक्की करत चला. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.